नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। दिनांक 28 जुलै 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक हे निर्गमित केलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये सध्याचं जे डिजिटल युग आहे त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हे माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो। सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स, कोलॅबोरेटिव्ह टूल्स इत्यादी माध्यमांचा समावेश होतो। मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे तसंच क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झालेत असे शासनाच्या निदर्शनास आढळून आलेलं आहे। त्यामुळे गोपनीय माहितीचा प्रसार करणे, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणून बुजून अथवा चुकून पसरलेली माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न करणे तसंच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना किंवा व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकार सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याच्या शासनाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 हे तयार करण्यात आलेला आहे। सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतं। वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो। या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये या सोशल मीडियाच्या बाबतीत आपल्याला कोणकोणते कर्मचारी याच्यात इन्क्लूड होते त्या पहिले आपण बघूया। यामध्ये जे महाराष्ट्र शासनाचे सेवेतील अधिकारी आहेत किंवा कर्मचारी त्यांना सुद्धा लागू होतो। तसेच जे स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी किंवा कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा हा नियम लागू होतो। मग त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना काय करायचं आहे किंवा काय करायचं नाहीये ते आपण बघूयात। आता त्या कर्मचाऱ्याने राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणांवर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने केला पाहिजे। शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही स्वतंत्र ठेवले पाहिजे। तसंच केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा ॲप इत्यादींचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे। शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींचा प्रचारांसाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचाच वापर करता येईल किंवा केला पाहिजे। कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय किंवा संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात। तसंच शासनाच्या किंवा विभागाच्या ज्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत त्यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल। मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची सुद्धा दक्षता त्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची सुद्धा खबरदारी त्यांनी घेतलेली पाहिजे। वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो, वर्दी, गणवेश तसंच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादींचा वापर फोटो किंवा रील्स, व्हिडिओ इत्यादींसाठी वापरू नये किंवा ते अपलोड करू नये। आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर किंवा अपलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत। तसंच प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तावेज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर किंवा अपलोड करू नयेत। बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे ते हस्तांतरित केले पाहिजे। ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियम, शिस्त व अपील नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं या शासन नियमामध्ये स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची विशेष खबरदारी घेऊन आपापले जे सोशल अकाउंट्स आहेत ते काळजीपूर्वक वापरले पाहिजे। सदरी शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण कृपया महाराष्ट्राच्या वेबसाईटवर म्हणजे www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता। आणि सदरी शासन निर्णय हा दिनांक 28 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका।
तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.